तर फायनली आपण आलो आहोत आतमध्ये. ते जागोजागी अशा पाट्या लिहिलेल्या आहेत. प्रवेश 6 ते रात्री 9:30 पर्यंत ठेवलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी अभिजित पाटील आणि आपण आलो आहोत महाकाल लोकामध्ये आणि ही पहिली मूर्ती आहे. वेलकम टू दुसरा दिवस आमच्या व्लॉगचा. आणि हा बघा नटतोय. रात्रीचे वाजलेले आहेत 2. आता आम्ही चाललो भस्म आरतीसाठी. बघा कसा नटतोय. सकाळचे वाजलेले आहेत 1:45 आणि आता आम्ही चाललो आहोत भस्म आरतीसाठी. करतो काही पाऊस देखील लागला आहे. सगळे असे भिजत आहेत, मी पण. तर आम्हाला आता भेटलेले आहे टमटम, इलेक्ट्रिक टमटम EV गो ग्रीन. तर आता आम्ही चाललो आरतीसाठी. तर आता आम्ही आलो आहोत भस्म आरतीसाठी, पण तिथे मोबाईल का अलाउड नाही आहे असं मला वाटतंय. बघूया. खूप सारी चेकिंग करून आता आम्ही आतमध्ये आलो आहोत. सगळा आधार वगैरे आता व्हेरीफाय केला, पासेस दाखवले. आता मोबाईल लपवायला लागतील वाटतंय, कारण का मोबाईल लॉकर पुढे आहे असं आम्ही बोर्ड आता वाचला. आता इथं लावलेला. तर आता आम्ही आलो आहोत भस्म आरतीसाठी. ओम भेटेल आणि आम्हाला एक मोबाईल अलाउड केला आहे त्यांनी. हा एक खूप अशी गर्दी आहे. भस्म आरतीसाठी जवळजवळ 1 तास आम्ही बसून होतो. नंतर मग आमची रांग सुरू झाली. खूप मोठी अशी रांग आहे.
फायनली आपण मंदिरात आलो आहोत आणि आता आरतीला सुरुवात होणार आहे. आरती होण्यापूर्वी शंकराच्या मूर्तीला भस्म लावण्यात येते आणि त्यानंतर आरती सुरू होते. भस्म आरती सकाळी 4ला सुरू होते. म्हणजे 4ला आतले गेट खोलले जातात आणि जवळपास 4:30ला लाईन सुरू होते. तर भस्म आरतीसाठी 2 प्रकार आहेत, एक ऑनलाईन बुकिंग आणि एक ऑफलाईन बुकिंग आणि एक फ्रीवाली असते. ऑनलाईन बुकिंग जे की 15 दिवस आधी करायला लागतात आणि ऑनलाईन पास मिळणे थोडं असं किचकट आहे आणि सध्या तरी पूर्ण ऑक्टोबर महिन्याचा स्लॉट फुल आहे आणि ऑनलाईन तिकिटाची प्राईस 200 रुपये सध्या तरी आणि जर तुम्ही ऑफलाईन बुक करत असाल आणि तुम्हाला लास्ट मोमेंट पास हवा असेल तर पॉसिबली तुम्हाला 750 ते 1300 रुपयापर्यंत पास मिळून जाईल. आणि ऑफलाईन पास फर्स्ट कम फर्स्ट सर्व या बेसिसवर दिला जातो आणि ऑफलाईन ऑनलाईन दोन्हींकरिता तुम्हाला तुमचा ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड दाखवणे कंपल्सरी असेल. आणि जर तुम्ही म्हणजे थर्ड पर्सन थ्रू जाणार असाल तर त्याचे चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा द्यायला लागतील म्हणजे पाससाठी. थोडं लेट गेल्या कारणाने म्हणजे आम्ही 2ला परफेक्ट गेलो होतो, पण आमच्या आधी खूप लोक होती त्यामुळे आम्हाला हवी तशी जागा भेटली नाही. त्यामुळे आम्ही सध्या स्क्रीनवरच बघत आहोत. आम्ही संपूर्ण आरती शूट करू नाही शकलो, परंतु आम्ही छोटे छोटे व्हिडिओज शूट केलेत आणि तेच आता तुम्हाला मी दाखवत आहे. आणि शेवटला भस्म आरती देखील रेकॉर्ड केलेली आहे थोडीशी, म्हणजे आम्ही नाही केली, एका माणसाने केलेली, त्याच्याकडून आम्ही व्हिडिओ घेतले आणि आता दाखवतो तुम्हाला. महाकालाचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि मंदिराच्या बाहेर येताच बघितलं तर मंदिर एकदम असं सुंदर आणि ग्लो करत होता. तर इथे आपल्याला लाडूंचा प्रसाद भेटतो आणि बघा 100 रुपयाला 4 लाडू आलेले आहेत, 250 ग्रॅम बघू शकता. लाडूची क्वालिटी देखील दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर आता आपला दुसरा प्लॅन इम्पोर्ट करायला चाललो आपण आणि तो आहे, आपण कुठे चाललोय? कालभैरव मंदिर आणि कुठला? कालभैरव आणि एक देवीचा मंदिर आहे, तिथे एक्सप्लोर करायला चाललो आहोत. आणि मी अभिजित पाटील आणि माझ्यासोबत जरा माझे मित्र 1 आणि 2, बस एवढा तो भाग असेल. आणि ही थोडी मध्ये तिथून आता आम्ही आलो आहोत कालभैरव मंदिराकडे. आणि असं ऐकण्यात आलेलं तिथे
दारू देखील चढवली जाते, तर आम्ही पण दारू घेतले. ए हो पण आलो आहोत काल भैरव मंदिरात, म्हणजे आता प्रवेश करत आहोत. चल 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 टाइमपास नको. आणि मन्नतचे धागे तर तुम्ही बघतच असाल, माझ्या हातामुळे दिसत नाहीत, पण ठीक आहे. तर बघूया, गर्दी थोडीशी आहे. हा रे थोडी हा हा ना. तर माकडं दिसत असतील तुम्हाला, आणि हा एक माकड आहे आमच्या इथं, बघते हळूच. मस्ती मजा चालू आहे. नाही ना व्हील पावडरवर भांडणं झाली त्यांच्यात, मी आणि पारस. झालेलं आहे दर्शन. चाललो आम्ही हे बघा, रॉयल ग्रीन फ्रॉम सुशांत. काही आलेली आहे पाण्याचा आस्वाद घ्यायला. काय ग खातच एकटीच हा घाबर पॉज झाले. चल बाय. ॲट द एंड सर्व काही साफ करून आम्ही चाललो घरी. एक गण नाही सोडलाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. नाही सबस्क्राईब. आपल्या ट्रिपचा शेवट इथं झालेला आहे. बाय. कशी हसू काम पे ज्या ट्रेनने आम्ही गेलो होतो तिचं नाव होतं अवंतिका एक्सप्रेस, आणि ती ट्रेन रात्री 7:30ला मुंबई सेंट्रलवरून सुटते. मुंबई सेंट्रल टू उज्जैन पोहोचण्यासाठी आम्हाला टोटल 11 तास 30 मिनटं लागली.